हा ब्लॉग आहे 4-5 दिवसा अगोदरचा. काही कारणास्तव लेट झाला. वावरातनी होती बर्थडे पार्टी, तर पहिले आलो वावरातनी. कचाकच कांदे कापले, मग टमाटे कापले, मग पेटवले पोट्ट्याने भट्टी ती वगैरे पेटून झाली. नंतर मग चिकनले धुवून टाकलं. चिकनला करायचं होतं मॅरिनेट. त्यानंतर पहिले टाकलं दही, मग टाकली हळद, मग टाकली तिखट, नंतर टाकलं मीठ आणि मग टाकलं निंबू. पूर्णपणे मस्त मिक्स करून घेतला. मग ठेवला पहिले गंज, टाकलं त्याच्यात तेल. टाकल्यानंतर आपल्याला टाकायचे होते कांदे, कारण तेलात घ्यायचे होते कांद्याला तळून. टाकले गरगर त्याच्यात फिरून कांदे काढून टाकले. मग त्याच्यात टाकला तेजपत्ता, त्याला भाजून घेतलं मस्त. त्याच्यात पाणी वगैरे टाकून तांदूळ टाकून घेतले. शिजले होते तर काढून घेतले. मग आपल्याला द्यायची ती बिर्याणीला फोडणी. पहिले तेल टाकलं, कांदा टाकला, मिरच्या टाकल्या, हिरो फारो करून घेतलं. नंतर काजू टाकला, मग टमाटे टाकलं, त्याला मस्त घुमव केलं, चांगलं होऊ दिलं. तर मेन गोष्ट म्हणजे मीठ टाकायचं राहिलं होतं, तर पहिले मीठ टाकलं, आणखी त्याला घुमव केलं. मग टाकलं मॅरिनेट केलेलं चिकन, मस्त मसाल्यात घुमव केलं. नंतर पोट्टे म्हणे रस्सा पाहिजे, म्हणे रस्सा काढून ठेवला आलं. त्यातनी टाकले आपले अर्धे शिजलेले तांदूळ. मग टाकले त्याच्यात आपले तळलेले कांदे, सांबार, 2 रंगाचे फूड कलर टाकले, ऑरेंज आणि ग्रीन. तर आपली बिर्याणी शिजून झाली होती. एक नंबर दिसत होती. टाइम निघून घेतला. तर पहिले वाढदिवस करायच्या अगोदर पहिले जेवण करून घ्या म्हटलं. सगळ्या जणांना वाढून घेतलं. सगळे मित्रमंडळी म्हणत होते बिर्याणी एक नंबर झाली होती म्हणे. खाऊन पाहिले तर एक नंबर झाली होती. त्यानंतर वाजले 11:30. तर सगळ्यात शेवट आला आपला बर्थडे बॉय. मग त्याला विश केलं, केक वगैरे कापला, बर्थडे सेलिब्रेट केला. बर्थडे बॉय न केक वगैरे कापला. त्यानंतर सगळ्या मित्रांनी त्याला पण चारला. अशा प्रकारे आम्ही बर्थडे सेलिब्रेट केला. घरातनी तुम्ही अशी पार्टी वगैरे केली का, बर्थडे सेलिब्रेट केलं का, ते कमेंट मध्ये नक्की सांगा. मित्रांनो, तुम्ही आयडीला फॉलो करत नाही तर आयडीला फॉलो नक्की करजा. भेटू आपण अशाच नवीन एक ब्लॉग मध्ये. पर्यंत आयडीला फॉलो नक्की करजा.